नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तुला जे पाहिजे होतं ते तुला भेटेल. याच्याहून चांगली गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. मी काहीतरी कामात तर आली ना तुझ्यासाठी, आरुषी हसत बोलली. अक्षय आश्चर्यचकित होऊन एकदम आरुषीकडे पाहत होता. काय आहे ही मुलगी यार, हिची गोष्टच वेगळी आहे. मी जर दुसऱ्या एखाद्या मुलीला बोललो असतो ना तर तिने माझा सगळा बँक बॅलन्सच संपवला असता. पण आरुषी तिला तर लहान लहान गोष्टींनी पण ती लगेच खुश होऊन जाते. तिला खुश करणं किती सोपं आहे. तिला तर मोक्याचा फायदा उठवणं तर येतच नाही वाटतं. ह्या टाईमला आरुषीच्या डोळ्यात जी काही चमक दिसत होती त्याला पाहून असं वाटत होतं का अक्षयला तिने त्याची मनपसंत प्रॉपर्टी नाही दिली तर तिची स्वतःची प्रॉपर्टी मिळवली असं वाटत होतं. अक्षय तर तिच्या त्या चमकत्या डोळ्यात हरवूनच गेला होता. पण तेवढ्यात आरुषीचं बोलणं ऐकून तो भानावर आला. तसं पण अक्षय, तू मला बोलला होतास की मी जे काही तुझ्याकडून मागेल ते मला तू नक्कीच देशील म्हणून बोलला होतास ना, आरुषी अडखळत बोलली. तर मग माझ्याशी एक प्रॉमिस करशील का? इथून पुढे कधीच असं लहान लहान गोष्टीमुळे आपण एकमेकांमध्ये भांडायचं नाही. इथून पुढे असं काही झालं तर आपण तू पण माझ्याशी आणि मी पण तुझ्याशी बोलणं ऐकून घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि हो, त्याच्यानंतरच आपण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायचा. हां, तू माझी ही गोष्ट ऐकशील का अक्षय? आरुषीकडे पाहत म्हणाली. अक्षयला कालच्या रात्री काय झालं होतं ते लक्षात यायला लागलं होतं. त्याला थोडा पस्तावा पण होता. तो ओके, त्याने होकारार्थी मान डोलावली. आरुषीची आतापर्यंत तिच्या जॉबबद्दल बोलण्याची हिंमत नव्हती झाली. पण जेव्हा तिने पाहिलं का अक्षय आज चांगल्या मूडमध्ये आहे तर तिला हाच मोक्का चांगला वाटला होता अक्षयला जॉबबद्दल सांगण्याचा. अजून एक गोष्ट होती अक्षय, ते मी पार्ट टाईम जॉब करायचं म्हणते. आरुषीने एकाच दमात पूर्ण गोष्ट सांगून टाकली. काय पार्ट टाईम जॉब? काय बोलायचं आहे तुला नक्की? अक्षय तिचं बोलणं ऐकून कन्फ्यूज झाला. मला हे म्हणायचं आहे का माझ्या खर्चासाठी आणि माझ्या काही पूर्ण करण्यासाठी, काही गरजा पूर्ण करण्यासाठी मला पार्ट टाईम जॉब करायचा आहे. आणि हो, सोबतच मला काही कामाचा अनुभव पण येईल. तुला याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना? तिने डोळ्यात आशा घेऊन अक्षयकडे पाहत विचारलं. अक्षयला गप्प पाहून तिने आठवण करून दिली. तू आत्ताच तर बोलला होतास ना, जर मी जे पण काही मागील तर ते तुला देण्यासारखं असलं तर तू नक्कीच देशील म्हणून. तू प्रॉमिस पण केला होता. अक्षय मनातच बडबडत होता. कोणत्या मुहूर्तावर ह्या मुलीला मी प्रॉमिस केले? आत्ताच काय विचार करत होतास तू अक्षय? का आरुषीला तर खुश करणं खूप सोपं आहे. आरुषीला तर मोक्याचा फायदा उठवताच येत नाही. भोग आता कर्माची फळं. अक्षय टॉन्ट मारण्याच्या अंदाजात आरुषीकडे पाहत बोलला. कामाचा अनुभव? काय? का तुला कोणत्याही प्रकारे फक्त पैसे कमवायचे आहेत? बोलताच त्याच्या कपाळावर रागाच्या आठ्या दिसत होता. त्याने त्याच्या हाताच्या मुठ्या आवळत कसं तरी स्वतःचा राग कंट्रोल केला. मी तुला क्रेडिट कार्ड दिला होता ना, काय केलं तू त्या कार्डचं? त्या कार्डची काहीच लिमिट नाही आहे. तुला वाटलं ते एवढे पैसे तू खर्च करू शकतेस. जे पाहिजे असेल ते तू घेऊ शकतेस. अनलिमिटेड पैसे मी तुला देऊन ठेवलेत ना, तरी पण तू माझ्याकडून डिमांड करतेस का तुझ्या खर्च भागवण्यासाठी तुला पार्ट टाईम जॉब करायचा आहे म्हणून?
अक्षयला रागात पाहून आरुषीने त्याला शांत करण्याच्या नादात बोलली, नाही नाही अक्षय, तू चुकीचं समजतोयस मला. हे नव्हतं म्हणायचं मला. मग अजून तुला काय म्हणायचं होतं? अक्षय रागात तिच्याकडे पाहून विचारलं. इट्स ओके. जर ते कार्ड तुझ्या त्या गरजा पूर्ण नाही करू शकत असेल तर आज मी तुला माझे सगळे कार्डच देऊन टाकतो, बोलत त्याने त्याचा वॉलेट काढला खिशातून आणि आरुषीकडे फेकून दिला. वॉलेटमधून सगळे कार्ड आरुषीच्या बाजूला पसरून गेले होते. आरुषी अक्षयच्या अशा वागण्याने एकदम घाबरली होती. एवढं बस झालं का तुझ्यासाठी, का अजून पाहिजे आहे? आरुषीने मोठ्याने श्वास घेतला आणि त्याच्या सगळ्या गोष्टी वॉलेटमध्ये ठेवल्या आणि तो वॉलेट त्याच्या पुढे टेबलावर ठेवून दिला. तो तिला रागात बोलला, नक्की तुला पाहिजे तरी काय? आरुषी सोफ्यावरनं उठून त्याच्याजवळ येत म्हणाली, अक्षय, आधी तू माझी गोष्ट तर ऐकून घे ना. आताच तू बोलला होतास ना माझा बोलणं न ऐकताच तू माझ्याशी भांडणार नाही म्हणून. जर तुला वाटतंय ना मी तुझं ऐकून घ्यावं तर परत माझ्यासमोर जॉबचा विषय कधीच काढायचा नाही. जॉबबद्दल माझ्यासमोर कधीच बोलायचं नाही, अक्षय इरिटेट होत बोलला. आरुषीने त्याचा रागाला इग्नोर करत शांततेत बोलली, अक्षय, मला माहिती आहे तू तो कार्ड मला याच्यासाठी दिला होता का मी माझ्या गरजेच्या वस्तू त्याच्यातून खरेदी करू शकेल म्हणून. पण आपल्या दोघांना माहिती आहे का आपण हे लग्न कुठल्या कारणामुळे केलेलं आहे, हो ना? बोलत आरुषीच्या आवाजात उदासपणा वाटत होता. जर मी असंच तुझे पैसे खर्च करत राहिली तर मी माझ्याच नजरेत पडून जाईल. वाव, काय कमालचं एक्सप्लेनेशन दिलास तू मला. तू माझ्या कार्ड याच्यामुळे यूज नाही करत का तुला असं करताना गिल्ट वाटतंय म्हणून ना? अजून तुला पुढे काय बोलायचं आहे? काय आपलं लग्न ओरिजिनल नाही आहे? आपलं मॅरेज सर्टिफिकेट ओरिजिनल नाही आहे? ते पण खोटे आहेत का? आरुषी, तू माझी कानूनी पत्नी आहेस, तू माझी बायको आहेस आणि माझ्या सगळ्या गोष्टीवर तुझा पण तेवढाच अधिकार आहे. तुला जसं वाटेल तू तसं माझे पैसे खर्च करू शकतेस का? तुला रोज मला ही गोष्ट आठवण करून द्यायला लागेल का? अक्षय रागात तिचा हात पकडत बोलला. अक्षयचं बोलणे ऐकून आरुषीला खूप वाईट वाटत होतं. ती स्वतःला कंट्रोल करत तिचे अश्रू लपवत चेहऱ्यावर स्माईल आणत बोलली, मी कधी बोलली का हे सगळं खोटं आहे म्हणून? आपलं लग्न, ते सर्टिफिकेट, ते सगळं ओरिजिनल आहेत. पण तू माझ्यावर प्रेम कधीच नाही करू शकत. अक्षय आरुषीचं बोलणे ऐकून शॉकच झाला. त्याला तर माहितीच नव्हतं की आरुषी काय विचार करून बसली आहे. त्याला गपचूप पाहून आरुषी पुढे बोलली, अक्षय, तू माझ्यावर प्रेम नाही करू शकत आणि मी पण तुझ्यावर प्रेम नाही कधी करणार. मला माहिती आहे तू दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय. जर कधी ती मुलगी तुझ्या आयुष्यात परत आली तर असं पण होऊ शकतं का मी तुला तेव्हा तुझ्यासाठी जड पण होऊ शकते आणि तू माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करशील. मला तसं काहीच नाही. त्याच्यानंतर तू मला डिवोर्स पण देशील. हे बोलताना आरुषीला खूप वाईट वाटत होतं, पण तिने पूर्ण प्रयत्न केला होता का अक्षयला तिचं दुःख नको दिसायला म्हणून. तूच बोलला होतास ना आयुष्यात शिक्षणाऐवजी बरंच काही शिकण्यासारखं आहे म्हणून. तर मग बस, मला आता हे करायचं आहे. तूच सांग
अक्षय, जर मी तुझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुझ्या पुढे हात पसरवायला लागली तर कसं होईल माझं? पुढे जाऊन मी काय करणार? मी माझ्या पायावर कशी उभी राहणार? आणि हो, जेव्हा तू मला सोडून देशील किंवा सोडून जाशील तेव्हा माझं काय होईल? तिचं बोलणे ऐकून ऐकून काय माहीत, अक्षयला पण खूप वाईट वाटायला लागलं होतं. त्यांच्या दोघांमध्ये थोडा पण प्रेम नाही का? काय खरंच असं होऊ शकतं का? त्याला आरुषीला डिवोर्स द्यायला लागेल. हा विचार करून अक्षयचा दिल पण जोरात धडकायला लागलं होतं. त्या दिवशी ग्राउंडवर जे काही झालं होतं त्याच्यानंतर मला पण समजला का आयुष्यात शिक्षणाऐवजी असं पण बरंच काही आहे का ते मी शिकू शकते. मला माहीत आहे का मला खूप उशीर लागला हे सगळं समजायला, पण बोलतात ना, कल करे सो आज करे सो अब करे सो, ते मला आता काहीतरी करायचं आहे. मला कॉलेजच्या बाहेरील पण जग पाहायचं आहे. आजपर्यंत मी ते कधीच नव्हतं केले. आजपर्यंत मी बाहेरील जग कधीच नव्हतं पाहिलं. आणि पुढे माझ्यासमोर जे काही अडचणी येतील त्याला मला समोर जायचं आहे. मला त्यांचा सामना करायचा आहे. अक्षयला समजत नव्हतं काय बोलावं. काही वेळ उभा राहिल्यानंतर तो हळू आवाजात बोलला, मी कोणावर प्रेम नक्कीच केलं होतं, पण मी जेव्हा तुझ्यासोबत लग्नाचा विचार केला ना, तो पण मनापासून केलेला निर्णय होता. तुला मानायचं असेल तर मान, नाही तर पण तुझ्याशी लग्न केल्यानंतर माझ्या डोक्यात हा विचार कधीच नाही आला की मी तुला डिवोर्स द्यावा म्हणून. त्याच्यामुळे हे चांगलं होईल का? तू असे घाण विचार डोक्यातून काढून टाकले तर तुझ्यासाठी चांगलं असेल. बोलत तो उठून आरुषीजवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहून बोलला, तू सगळ्यांना ह्या सगळ्या इन्सिक्युरिटी डोक्यातून काढून टाक. बाहेरच्या जगात जाणे आणि पार्ट टाईम जॉब करायचा पण विचार डोक्यातून काढून टाक. कारण मी माझ्या बायकोच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो आणि सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी तयार पण आहे. रूममध्ये पूर्ण शांतता झाली होती. त्या रूममध्ये आरुषीला तिची धडकन पूर्णपणे ऐकायला येत होती. काय खरंच अक्षय कधीच तिला डिवोर्स नाही देणार? एवढंच नाही तर तो तिला त्याची बायको पण मानतो आणि कायम तिला सपोर्ट पण करेल. हे ऐकून आरुषी सरप्राईज झाली होती. काही वेळ ती त्यालाच बघत राहिली, पण ती जशी भानावर आली तशी ती हळूच बोलली, तुला जे वाटत असेल ते वाटू दे, पण मी माझा निर्णय नाही बदलणार. मी नाही बदलू शकत. मी जॉब नक्कीच करेल. आरुषीचं उत्तर ऐकून अक्षय पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर निघून गेला होता. त्याने स्वतःला कंट्रोल करण्यासाठी जोरात श्वास घेतला, पण तरीसुद्धा त्याचा राग कमी नाही झाला. त्याने एक सिगारेट काढून पेटवली. त्याला रागात पाहून आरुषी बोलली, अक्षय प्लीज नाराज नको ना होऊस. तुला माझी मदतच करायची आहे ना, तर माझी प्रॉपर्टी मला परत देऊन तसंही तू माझी मदत तर करणारच आहेस ना. ऑफकोर्स मी तुझी मदत करणार आहे, पण याचा अर्थ असा नाही का तू असं बाहेर जाऊन सगळ्यांसमोर स्वतःला एक्सपोज करशील म्हणून. अक्षय तिला रागात पाहून बोलला. आरुषी कन्फ्यूज होत त्याला विचारलं, अक्षय मी फक्त बाहेर जाऊन काम करणार आहे. याचा अर्थ कसा होईल का मी बाहेर जाऊन स्वतःला पब्लिकली एक्सपोज करेल म्हणून? कारण मी असं बोललोय. अक्षय इरिटेट होत बोलला, तुझी बहीण पण हेच तर करते ना. आणि मी ज्या गोष्टीमुळे अंकित अग्रवालचा मजाक उडवला होता आणि आता तू पण तेच काम
करू मला सगळ्यांसमोर खाली मान घालवायला लावणार आहेस का? हे काय बोलतोय तू अक्षय? आणि हो, आचलच्या कामाशी माझं काम कसं कम्पेअर करू शकतोस तू? आरुषी मोठा श्वास घेत अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करत बोलली. बरं ठीक आहे, मी तुझं ऐकून कुठे बाहेर नाही जात आणि मला कामाचा अनुभव पण नसेल. पण पुढे जाऊन काय होईल माझं? तू आता जरी मला भरोसा देत असशील का तू मला कधीच सोडून नाही जाणार किंवा तू मला डिवोर्स नाही देणार, पण तर तुझं प्रेम जर तुझ्यापाशी परत आला तर तू नक्कीच मला डिवोर्स देशील. आणि हो, तू तर माझ्यावर प्रेम पण करणार नाही. अक्षय अक्षय ते मी काही करणार, कसं करणार, काय कमवणार? मला ह्या सगळ्यांचा अनुभव नसला तरी मी काही करणार. माझं जगणं मुश्किल होईल. अक्षय प्लीज मला समजण्याचा प्रयत्न कर. आणि जर मी आताच थोडं थोडं शिकायला सुरुवात केली तर मला सोपं जाईल नंतर हे सगळं करायला. अक्षय कितीही केले तरी तुझं पहिलं प्रेम आहे आणि आपल्यामध्ये तर असं काहीच नाही ना. किती दिवस तू माझ्यासोबत असंच राहशील? एक ना एक दिवस तुझ्या मनात नक्कीच तुझ्या प्रेमाविषयी भावना येतील आणि तू पण नक्कीच विचार करशील का तूच बोलतोय ना की मी तुझ्या लायकीची नाही म्हणून. कितीही केले तर तू फक्त काही दिवसासाठी माझ्यासोबत आहेस. मला जर तुझी सवय लागली तर मी नंतर कसं करणार? अक्षय बोलला, तुला समजत नाही का एकदा सांगितलेलं? मी बोललोय ना का मी कधीच तुला डिवोर्स नाही देणार म्हणून. तो चिडत आरुषीकडे पाहत म्हणाला. अक्षय प्लीज प्लीज आत्ता प्लीज एकदा तरी माझं ऐक ना. प्लीज प्लीज अक्षय प्लीज करू दे ना मला हा जॉब. आरुषी अक्षयचा हात पकडत म्हणाली. अरे हे काय करतेस? माझा हात सोड आरुषी. अक्षय एकदम गडबडत बोलला. आरुषीने त्याचा हात तर सोडला पण स्वतःच तिचे दोन्ही हात जोडत अक्षय समोर उभी राहत रिक्वेस्ट करू लागली. ती लहान मुलीसारखं अक्षयला मनवण्याचा प्रयत्न करू लागली. प्लीज अक्षय आत्ता तरी ऐक ना. तू तर किती चांगला आहेस ना. सगळ्यांपेक्षा भारी आहेस आणि सुंदर पण आहेस, हो ना? प्लीज प्लीज. तिच्या चेहऱ्यावरील क्यूट एक्सप्रेशन पाहून आता अक्षयला पण हसायला येत होतं. अक्षय हसत तिच्याकडे पाहून त्याने तिला विचारलं, तसंही कोण म्हणे का मी चांगला नाही दिसत म्हणून? आरुषी शर्मा, तू खरंच खूप चांगला आहेस अक्षय. यू आर द बेस्ट. आरुषी एकदम खुश होत बोलली. ओके, तुला बाहेर जाऊन कामच करायचं आहे ना? अक्षय हात बांधून टेबलावर टेकून उभा राहत आरुषीला विचारला. आरुषी आनंदात बोलली. हो, ओके ठीक आहे. उद्यापासून तू येऊन माझी कंपनी जॉईन कर. अक्षयने स्माईल देत तिला बोलला. बस एवढं एक गोष्ट होती का आरुषी दुसरीकडे न जाता जॉब करण्यासाठी थांबवण्यासाठी हाच एक गोष्ट होती. जर ती राठोड इंडस्ट्रीमध्ये येऊन काम करेल तर याच्याने तिचा पार्ट टाइम जॉब करण्याची पण इच्छा पूर्ण होईल आणि अक्षयसोबत सेफमध्ये पण राहील. अक्षयच्या हिशोबाने अक्षयला ही चांगली आयडिया वाटली होती. पण हे ऐकून आरुषीच्या चेहऱ्यावरील आनंद काही सेकंदातच गायब झाला. अक्षय काय? ती एकदम शॉक होत अक्षयकडे पाहून बोलली. काय? आत्ता काय प्रॉब्लेम आहे तुला? अक्षय चिडत आरुषीकडे पाहत म्हणाला. तुला माहिती पण आहे का राठोड इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवणं किती अवघड आहे? लोक माझ्या कंपनीत काम करण्यासाठी स्वप्न पाहता आणि तुला तर मी तो जॉब एकदम सोप्या पद्धतीने देतोय. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी देतोय
आजपर्यंत मी माझ्या रिलेटिव्हमधील असं कोणालाच असं नातेवाईकांना हा जॉब नाही दिला, कारण मला इथे वर्किंग लेवल मेंटेन करायची होती. आणि आज मी तुझ्यासाठी माझे रूल्स पण तोडायला तयार आहे. आणि तू आहेस का अजून पण नखरेच दाखवतेस? नाही, तसं नाही, आरुषी अडखळत म्हटले. तुझ्या कंपनीत तर मी काय करणार आहे? तुझी कंपनी तर एवढी मोठी आहे की मला तिथे माझ्यासारखं काहीच काम नसणार आहे. मी जॉब पाहिलंय तिथे माझा जो काम आहे, म्हणून मी बोलते का मला तिथे जॉब करायचा आहे. इट्स ओके, माझं ऑफिस खूप मोठं आहे, तू तिथे आरामात तिथेच काम करू शकतेस. तसंही तुला ड्रॉइंग तर खूप चांगली येते ना, मग तू माझ्यासोबत बसून तू ड्रॉ करत राहायचं. हे बोलताना अक्षयला त्या स्केचची आठवण झाली होती. तो आरुषीने बनवला होता. तो चेहऱ्यावर कुटील हसू आणत म्हणाला, तुला वाटलं तर तू माझे स्केच बनवू शकतेस, माझेच ड्रॉइंग करत बसू शकतेस. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मी रिअलमध्ये जेवढा हँडसम दिसतोय ना, तेवढंच त्या ड्रॉइंगमध्ये पण दिसला पाहिजे. आरुषीने चिडत अक्षयकडे पाहिलं आणि नकली हसू चेहऱ्यावर आणत बोलली, हां, व्हेरी फनी. हे सगळं करून काय मला कामाचा अनुभव येणार आहे? अक्षयने बारीक डोळे करून आरुषीकडे पाहिलं. आरुषी लगेच बोलली, हे बघ अक्षय, तू जे काही मला करायला लावतोस ना, ते सगळं जबरदस्तीने करतोय. याच्याने मला काही शिकायला नाही भेटणार, पण हे सगळं करून काय फायदा? मी तिथे राहून काहीच शिकू नाही शकली तर? आरुषी पूर्णपणे चुकीची नव्हती. अक्षय हेच तर करत होता का आरुषी बाहेर नको कामाला जायला म्हणून? अक्षय, एक्सक्यूज मी, तुझ्यासमोर एक टॉप क्लास बिझनेसमॅन उभा आहे जो एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.